इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न कठीण असतात, कठीण असतं ते उत्तर देणं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. त्याला शिकू नवे काहीतरी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण कम्युनिकेशन स्किल्स यामध्ये बॉडी लँग्वेज, इंटरव्ह्यू याविषयी आपण बोलत आहोत. प्रिव्हियसली व्हिडिओ आणि हा आपला पार्ट तिसरा व्हिडिओ चालू आहे. तर प्रश्नांची नेमकी उत्तरं कशी द्यायची ते आज आपण पाहणार आहोत. कारण जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही इंटरव्ह्यूला जावा, तुम्ही पहिला प्रश्न हा असतो, टेल मी युअरसेल्फ, तुमच्याबद्दल सांगा. आता या ठिकाणी तुमच्याबद्दल सांगा म्हणजे नाही की तुमची पर्सनल लाईफ तिथे तुम्हाला डिस्कस करायची. पहिला हा मुद्दा आहे. तुमच्याबद्दल सांगा म्हणजे तिथे तुम्हाला काय सांगायचं आहे, तुमचं नाव, तुमचं शिक्षण, तुम्ही जर प्रोजेक्ट केला आहे तर समजा आता मी डेटा अनालिटिक्सचा प्रोजेक्ट केला तर फक्त प्रोजेक्टचं नाव सांगायचं. त्यामध्ये काय घेतलं, एक्सेलचा किती वापर केला, पॉवर बेचा किती वापर केला, तुम्ही डॅशबोर्डला किती प्रॉब्लेम आले, मग तुम्ही कसं काय काय केलं. आपल्याला निबंध नाही सांगायचं, आपल्याला नेमकं सांगायचं हो मी पॉवर बेचा एक प्रोजेक्ट केला, बस तेवढंच. कारण जो रिझ्यूम असतो ना तुमचा, रिझ्यूम जो तुम्ही कंपनीला मेलवर वगैरे पाठवता किंवा हातामध्ये फाईल घेऊन जाता त्यावेळेस त्यामध्ये लावलेला असतो. त्या रिझ्यूममध्ये तुमचे सगळे स्किल्स, तुमचे छंद, तुमचं नाव गाव हे सगळं असतं. पण तुम्ही इथं कसं इंटरॅक्ट होताय समोरच्या व्यक्तीसोबत, तुम्ही किती मोजकच पण किती छान बोलताय हे खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी. म्हणून पहिली गोष्ट, अत्यंत महत्त्वाची गोष्ट की टेल मी युअरसेल्फ हा प्रश्न असतोच, कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये असतोच. ह्यावेळेस मोजकेस पण नीटनेटकी माहिती आपल्याविषयी देणं हे अत्यंत गरजेचं असतं, ना की फापट पसारा सांगणं. ह्या अशा गोष्टी याच्यामध्ये नसतात. कसं असतं, आपलं प्रोफेशन, आपण काय केलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या संक्षिप्त शब्दांमध्ये आपण किती आपल्याबद्दल चांगलं सांगू हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि हे सगळं तपासलं जातं. नंतर प्रश्न असतो, वाय शूड वी हायर यू, आम्ही तुम्हाला का इथं, वाय शूड यू हायर यू. तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे, पहिली गोष्ट, तुम्ही ज्या कंपनीमध्ये जाताय, ज्या पोझिशन जाता त्या कंपनीचं थोडीशी माहिती आधी बरोबर, आता गुगलवर आहे ना सगळ्या माहिती येतात, चेक करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्या कंपनीमध्ये जाताय तिथं तर त्या कंपनीची गरज आणि आपलं स्किल हे मॅच करता आलं पाहिजेत आपल्याला तिथं. समजलं का तुम्हाला काय म्हणायचं आहे मला? वाय शूड वी हायर यू, आम्ही तुम्हाला काय येतं घेऊ, कारण त्यांच्याकडे तर ऑलरेडी आहे, तुम्हाला तरी अजून काय घ्यायचं. तर सध्या त्यांच्या कंपनीमध्ये काय गरज आहे आणि तुमच्याकडे काय स्किल आहे हे एकत्र आल्यानंतर कंपनी किती ग्रोथ करेल हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडक्यात पण स्पष्ट शब्दात सांगायला हे पाहिजे. तर परत नंतरचा एक प्रश्न असा असतो, स्ट्रेंथ आणि विकनेस. स्ट्रेंथ आणि विकनेस हे प्रत्येकामध्ये असतं. जसं नफा तोटा, नाण्याला दोन बाजू. जसा गोड स्वभाव तसाच रागीट पण स्वभाव, हे प्रत्येकामध्ये गुण असतात. एक चांगला गुण, एक अवगुण हे असतातच, असायला पण पाहिजे. तसंच पण तिथं हे नाही सांगत बसायचं की तुम्ही जर मला रात्रीपर्यंत जर ठेवलं, माझा जर कामाचा सुटण्याचा टायमिंग जसा आहे आणि तुम्ही जर मला 12पर्यंत ठेवा जर म्हणलं तर मी राहू शकत नाही. हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये नाही घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ, विकनेस, की बाबा मी किती जबाबदारीने इथं काम करणार आहे, माझ्यामधलं स्ट्रेंथ की मी नाही म्हणू शकत नाही तुम्हाला कोणत्याच गोष्टीला, प्रोजेक्ट वगैरे मी किती प्रायोरिटी देऊन किती माझं सगळं
नॉलेज करून मी देईल, ह्या सगळ्या गोष्टी तिथं सांगणं अपेक्षित आहे. तर एकवीसमध्ये हे पण तुम्ही सांगू शकता की जर कधी-कधी मला कधी-कधी परफेक्ट काम म्हणजे मला एक आहे सवय, मला परफेक्ट कामच पाहिजे असतं. पण आता मी टाईम मॅनेजमेंट याच्यामध्ये ते आता मी तयारी करत आहे त्याची. म्हणजे काय, हा विकनेस कसा झाला आता बघा तुम्ही यामध्ये, की मला परफेक्ट काम लागतं. म्हणजे हा तुमचा प्लस पॉईंटच झाला, विकनेस काहीच नाही झाला. टाईम मॅनेजमेंट, मी टाईम मॅनेजमेंट पण हे करतो, म्हणजे हा पण तुमचा प्लस पॉईंटच झाला. म्हणजे आपले प्लस पॉईंट विकनेस असे सांगायचे आहेत की ते त्यांना समोरच्याला प्लस पॉईंट वाटले पाहिजे. जसं की तुम्ही माझ्या स्वभावामध्ये नाही म्हणणं हे नाहीच आहे, माझ्या तो गुणच नाही आहे. जरी मला येत नसेल, येत असेल येत नसेल तो पार्ट वेगळा आला, पण माझ्या स्वभावात नाही म्हणणे हे म्हणजे आलेतच नाही. हे असं ज्यावेळेस तुम्ही सांगता समोरच्या इंटरव्ह्यूवर, तर तो तुमचा स्ट्रेंथच आहे, विकनेस नाही. नंतर असा असतो सिच्युएशनवरती क्वेश्चन असतात. जर सपोज तुमचे जर ॲज अ टीम लीडर ह्या पदासाठी जर तिथं असेल, टीम लीडर मॅनेजर ह्याच्यासाठी जर तिथं तुमचे हायरिंग असेल, तर त्यासाठी काय असेल, जर 2 टीममध्ये जर वाद झाला तर तुम्ही काय करता? तर अशा वेळेस तुम्हाला काय सांगायचं आहे की मी दोन्ही मेंबरचं म्हणणं आधी शांतपणे ऐकून घेईल. नाही की एकाच तो जवळचा आहे तो लांबचा, पार्शालिटी तर मी करणारच नाही. मला सगळे एम्प्लॉय माझ्या सारखेच आहेत. आधी दोघांचं पण मी म्हणणं ऐकून घेईल आणि योग्य तो मी निर्णय तिथं देईल. हे एकदम ॲक्युरेट आन्सर आहे, ॲक्युरेट. ना जास्त फापट पसार आहे, ना नाही, ना काय नाही काय. जर सिच्युएशन देतात जर डेडलाईन कमी असेल तर असतं ना, प्रोजेक्ट वगैरे असतात आय टी कंपनीमध्ये, त्याला डेडलाईन दिलेल्या असतात. त्या टायमिंगमध्येच ते प्रोजेक्ट झाले पाहिजेत. अदरवाईज मग ती पेनल्टी लागते, कंपनी मग बॉस वगैरे वगैरे, ते खूप खूप मोठ्या गोष्टी असतात. तर जर डेडलाईन असेल तर त्यावेळेस काय करता तुम्ही? तर मग ॲज अ टीम लीडर म्हणून घेत आहेत, मला एक उदाहरणार्थ ॲज अ टीम लीडर म्हणून घेतात. माझ्या अंडरखाली 10 माणसं येतात. तर मी प्रत्येकाला काम समप्रमाणात वाटून देईल आणि प्रत्येकाची जबाबदारी नाही की ते काम करावंच लागेल. झालं ना, परफेक्ट आन्सर झालं की नाही. आता ह्याच्यामध्ये ना अजून असा पण प्रश्न असतो की असतो ना, हा असतोच, 5 वर्षांनी तुम्ही कुठे असाल, असा प्रश्न असतो. तर असं नाही सांगायचं की मी तुमच्या पुढचेच असेल आणि तुम्ही अजून कुठे असेल, हे नाही सांगायचं आपल्याला. तर असं सांगायचं आहे की कंपनीसोबत वाढलेल्या नवीन स्किल्स शिकलेल्या लीडरशिप रोलमध्ये असेल. म्हणजे 5 वर्ष मी याच ठिकाणी इथेच काम करू, ही जी काय स्किल्स आहे कंपनीमध्ये, काय आहे पॉझिटिव्ह काय आहे, मी कसा माझी ग्रोथ करेल, ह्या आणि लीडरशिप रोलमध्ये असेल, म्हणजे ॲज अ लीड करायला असेल, याचं परफेक्ट आन्सर द्यायचं आहे. आता एक तुम्हाला इथं उदाहरण मी सांगते की ज्यावेळेस टेल मी अबाउट युअर सेल्फ हा प्रश्न एका उमेदवाराला विचारल्यानंतर त्यांनी एवढं काय काय सांगितलं त्याच्यामध्ये की ते इंटरव्ह्यू बोर झाले. एक निबंधच त्याने, म्हणजे तो पाठच करून आला होता, रट्टा मारून आला होता. त्याने भरपूर काय काय सांगितलं पर्सनल. त्यांनी तर ॲक्च्युली त्याची पर्सनल लाईफच डिस्कस केलं, इंटरव्ह्यूमध्ये पर्सनल लाईफ डिस्कस केलं. तर एक दुसरा उमेदवार होता की त्याचा इंटरव्ह्यू एकदम कमी वेळेमध्ये झाला, पण टेल मी अबाउट युअर सेल्फमध्ये त्याने एकदम परफेक्ट काय सांगायला पाहिजेत, नाव, शिक्षण, काय काम केले, प्रोजेक्ट वगैरे, प्रिव्हियस कंपनीमध्ये काय काम करत होता, दॅट्स इट, एवढंच त्याने सांगितलं. त्याचं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं. तर असा हा आजचा व्हिडिओ होता. तर एक मी तुम्हाला टास्क देते, तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा की तुम्ही इंटरव्ह्यू देत असताना तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग असंच नवनवीन विषयांसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.